इथे एक सँड बनवणारा मोठा चला। नमस्कार मित्रांनो, मी प्रिया आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आम्ही जाणार आहे पुणे ते कोकण हा प्रवास करणार आहोत आणि त्या प्रवासामध्ये माझ्यासोबत असणार आहे माझी फॅमिली, माझे मिस्टर आणि माझ्या दोन मुली ओजस्वी आणि याशी। हा प्रवास कसा असणार आहे सगळ्यांची डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर चला आमच्यासोबत कोकणला। नमस्कार, आज आम्ही चाललोय तारकर्ली बीचला। हे बघा या शिवा करताय। हरमन हाय तर आता सकाळचे 6:30 झालेले आणि आम्ही निघालो आहे कोकणला, तारकर्ली बीचला। आणि ओजस्वी आणि याश्वी खूप खुश आहेत। बिचारी याश्वी सकाळीच उठून तिची मी आंघोळ करून दिली होती आणि सकाळची ही रम्य पहाट खूप छान दिसते। तर आता आम्ही जाणार आहे यांच्या फ्रेंडच्या घरी, कारण ते सुद्धा आमच्या सोबत असणार आहे आणि ते सुद्धा आता आम्ही त्यांना घेऊन निघणार आहोत कोकणामध्ये। चला आता कोकणाचा प्रवास हा खूप लांबचा प्रवास असणार आहे। या प्रवासामध्ये आम्ही काय काय धमाल करणार ते सगळी आम्हाला तुम्हाला दाखवायची। आणि त्यासोबत इथे आमच्यासोबत येणार आहे सूर्यनारायण देव, हे सुद्धा आता लवकरच आम्हाला बघा किती छान दिसतंय। निसर्गरम्य वातावरण आहे सकाळचं। सकाळी 7-7:30 झाले असतील यावेळेस आणि खूप सुंदर असं वातावरण आहे। थंडगार अशी हवा होती आणि गाडीमध्ये रोडसुद्धा सकाळी ट्रॅफिकसुद्धा होती। तरी आमचे ड्रायव्हर काका खूप छान होते। त्यांनी लवकरच आम्हाला कोकणात पोहोचण्याचा प्रयत्न केला होता। सोबतीला होते त्यांचे फ्रेंड, त्यांनी आम्हाला हाय हॅलो केले आणि आता आम्ही निघालोय रोडवरून। व्ह्यू छान होता आणि तुम्हाला माहिती आहे आता पुढे काय होणार आहे। तर तुम्हाला मी पुढे अशा व्यक्तीची भेट करून देणार आहे किंवा अशा व्यक्तीकडून मी सेल्फी काढलेला आहे जे मला पहिल्यांदाच तिथे दिसले आणि मला खूप आश्चर्य झालं की यार हे इथे असू शकतात म्हणून। आणि खूप मला आनंद झाला आणि पहिल्यांदा मी अशा ॲक्टरसोबत, पहिल्यांदा मराठी ॲक्टरसोबत फोटो काढलेला आहे, माझा सेल्फी काढलेला आहे। त्या कोण असणार आहे तुम्हाला पुढे दिसणारच आहे। तर आता आम्हाला भूक लागलेली आहे सकाळचा नाश्ता करण्यासाठी। तर बघतो आम्ही कोणत्या हॉटेलला उतरायचं आहे म्हणून। तर इथे एक हॉटेल आहे, त्याचं नाव आहे बनाना लीफ। इथे प्युअर व्हेज आहे म्हणून आम्ही थांबणार आहोत आणि तिथे आम्ही नाश्ता करणार आहोत। नाश्त्यामध्ये काय काय असणार आहे ते सगळं तुम्हाला सांगणार आहे आणि तिथेच आम्हाला त्या व्यक्तींची भेट होणार आहे हे सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे। या प्रवासामध्ये खूप मजा आणि धमाल होणार आहे मित्रांनो। तुम्ही फक्त शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडणार आहे। आणि एक सांगायचं राहिलं की व्हिडिओवरती नवीन असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। चला आता आपण आलेलं आहे त्या हॉटेलवरती, त्याचं नाव आहे बनाना लीफ। तिथे गेल्यानंतर खूप भूक लागली होती, त्यामुळे आम्ही मेनू कार्ड घेतला आणि मेनू कार्डवर शोधू लागलो की आता नाश्त्याला काय मागवायचं। आणि खूप स्वच्छता होती मित्रांनो, यांची स्टाफसुद्धा खूप छान प्रकारे होता। मी नाश्त्याला ऑर्डर देईपर्यंत मी थोडंसं आजूबाजूला बघा या साईडने त्या दोघीजणी बसलेल्या होत्या आणि मला माहीतच नव्हतं त्या कोण होत्या। तर त्या होत्या मराठी ॲक्ट्रेस। आणि आम्ही नुसतं आता आम्हाला खूप भूक लागल्यामुळे आम्ही तिथे बसलो आणि मी नाश्त्याला मागवलं होतं मेदूवडा, पोहे, उपमा। ओजस्वीने तिच्या आवडीची इडली मागवली होती आणि अशा प्रकारे आम्ही नाश्ता उरकून घेतला आणि त्या कधी जातील याची आम्हाला शाश्वती नव्हती, म्हणून पटकन आम्ही नाश्ता उरकवला आणि पटकन त्यासोबत गेली। आणि त्या होत्या दोघी बहिणी, त्याचं नाव आहे देविका दप्तर आणि रेणुका दप्तरदार, देविका दप्तर आणि रेणुका दप्तरदार। ह्या दोघीजणी सख्या बहिणी आहेत हे मला आज माहिती पडलं मित्रांनो। खूप सुंदर दोघींचा अभिनय आहे आणि खूप सुंदर ते अभिनय करतात। आता हे बघा आम्हाला दिसले इथं लेम्बोर्गिनी गाडी आणि हे बघून सगळ्यांना एकदम आनंद वाटला की इतकी छोटी गाडी आणि प्रत्यक्ष आम्ही लेम्बोर्गिनी या रोडवरती आम्हाला चालताना दिसली। त्याच्यामुळे सगळेजण ते खुश झाले होते आणि आमच्या समोरच ते गाडीच्या समोर गाडी दिसत होती आणि आम्ही त्या गाडीचं व्हिडिओ शूट आम्ही मोबाईलमध्ये काढलं होतं आणि इतकी छोटी गाडी ओजस्वी खूप खुश झाली होती, याशीला सुद्धा पाहण्यात मजा आली होती। त्यानंतर थोड्या वेळानंतर आम्ही जेवणासाठी या वनश्री हॉटेलमध्ये उतरलेलो होतो। इथे सगळ्याच प्रकारचे नॉनव्हेज होतं, आम्ही प्युअर व्हेज असल्यामुळे पण आता काही पर्याय नव्हता आमच्याकडे। आम्ही इथे जेवण केलं, जेवण छान झालं। प्रवास खूप लांबचा आहे मित्रांनो, पुणे ते कोकण 8 तास लागतात जायला। आम्ही सकाळी 6:30 निघालो होतो आणि संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आम्ही तिथे पोचलो। तिथे थोडा वेळ आम्ही विश्रांती घेतली, त्यानंतर आम्ही तिथून निघालो आणि कोकणचा रस्ता कधी लागला आम्हाला माहीत पडलं नाही। थोडंसं झोपून मुलंसुद्धा खूप थकली होती, कारण प्रवास खूप लांबचा होता, खूप घाटाचा रस्ता होता आणि त्यामुळे आम्हाला काहीच माहीत पडलं नव्हतं। आणि आमचे ड्रायव्हर काका खूप छान प्रकारे गाडी चालवत होते। तर आपण आता थोडं करत बघूया शकता। आता कोकणचा रस्ता सुरू झालेला आहे। कोकणच्या रस्त्याची ओळख म्हणजेच हिरवी घनदाट झाडी, लाल माती, त्यानंतर तिथली घरे, नारळाची झाडे,
कोकण सुरू झाला याचं आम्हाला कळून चुकलं होतं. आणि आता आमचा प्रवास आता एक्साइटमेंट सुरू झाली होती की कधी आता हॉटेलवर जाऊ आणि कधी आता आराम करू. थोडा वेळ तरी आराम करायचा होता कारण खूप थकून गेलो होतो आम्ही हा प्रवास करता करता. चला आता प्रतीक्षा संपलेली आहे. आता आम्ही पोचणारच आहोत 2 मिनिटांमध्ये आमच्या हॉटेलवरती. आणि त्या हॉटेलवरती आमची रूम कशी असणार आहे, हॉटेलचा व्ह्यू कसा असणार आहे, सगळं तुम्हाला व्हिडिओवरती दाखवणार आहे. खूप सुंदर व्ह्यू असणार आहे मित्रांनो हॉटेलचा. आणि तुम्ही बघून म्हणाल की वा क्या बात आहे. आणि त्या आता आम्ही त्या हॉटेलपर्यंत पोचलेच आहोत. आणि त्या हॉटेलच्या सुरुवातीलाच मित्रांनो दत्तगुरू श्री स्वामी समर्थाचं मंदिर आहे. आणि खूप छान प्रकारे असं हॉटेल त्यांनी मॅनेजमेंट केलं होतं. सगळ्या बाजूने ग्रीनरी केली होती, वरती लाइटिंग लावली होती. तुम्ही बघू शकता, रात्री मी तुम्हाला दाखवणार आहे. खूप छान प्रकारे त्यांनी सजावट केली होती. आणि सगळेजण आता 8 घंट्याचा प्रवास करून आले होते आणि खूप थकले होते. असं वाटत होतं की कधी गाडीच्या खाली उतरतो आणि कधी बेडवर जाऊन पडतो असं होत होतं. ओजस्वी तर एकदम खुश होती. आणि या हॉटेलचं नाव आहे ॲक्वालिना हॉटेल. आता आम्ही हॉटेलमध्ये सगळे बॅग घेऊन जाणार आहे आणि आम्ही रूमची चाबी आमच्या हातात घेणार आहे. मला खूप छान वाटलं मित्रांनो हॉटेल, कारण की हॉटेलच्या त्या डाव्या बाजूला पुस्तकं, छान प्रकारे पुस्तकं लावली होती वाचायसाठी. आणि या हॉटेलचं नाव होतं ॲक्वालिना. ज्याच्या उजव्या साईडला गणपतीची सुंदर मूर्ती होती, त्याच्या बाजूनेच खूप सुंदरसा व्ह्यू होता फुलांचा. आणि एकदम प्रसन्न वाटत होतं गणपतीची मूर्ती बघून. सुरुवातीलाच आम्हाला रूमची चाबी मिळाली होती आणि रूमचा नंबर तुम्हाला कळलाच असेल, 102 आमच्या रूमचा नंबर होता. आणि ओजस्वी याशी माझ्या आधीच येऊन पोहोचलेल्या होत्या आतमध्ये. आणि ओजस्वीला रूम खूप आवडली होती कारण व्ह्यूज इतका चांगला होता या रूमचा. तुम्हाला मी दाखवणार आहे. सगळ्यात पहिला आपण बाथरूम बघून घेऊया. खूप सुंदर असं बाथरूम होती मित्रांनो. पण एक विशेष होतं, या बाथरूमला जे पाणी होतं एकदम खारट पाणी येत होतं. कारण असं वाटत होतं की समुद्रात जसे आम्ही आंघोळ करत होतो नुसतं खारट पाणी येत होतं. म्हणजे वॉश बेसिनला सुद्धा आणि आंघोळीला सुद्धा खारट पाणी येत होतं. ओजस्वीला तर खूप बाथरूम आवडली होती कारण त्याच्यामध्ये जो मिरर होता त्याच्यामधून बेडरूम आणि बाथरूम दोन्ही दिसत होते. आतमध्ये त्यांनी कर्टन दिलं होता पण त्यांनी ओपन ठेवलं होतं. सध्या इथं मिरर होता आणि इथं एक कबोर्ड दिलं होतं. त्या कबोर्डमध्ये आम्हाला कपडे ठेवायसाठी त्यांनी एक कबोर्ड दिलं होतं. त्याच्या आजूबाजूला रूम एकदम छान होती, बेडरूम वगैरे. आणि वरती ते टी व्ही लावलेलं होतं, AC, फॅन आणि गरम पाण्याची कॅटल वगैरे सगळे प्रकार दिलं होतं. आता तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो सगळ्यात चांगला बेस्ट व्ह्यू या रूमचा. तो होता म्हणजे सुरुवातीलाच आम्हाला इथे होतं स्विमिंग पूल आणि 2 मिनिटाच्या रस्त्यावर होता इथे समुद्र. एकदम सुंदर व्ह्यू दिसत होता मित्रांनो. एकदम खाली असं वाटत होतं की समुद्र तिथेच एकदम जवळच आमच्या डोळ्यासमोर समुद्र होता. आणि असं वाटत होतं की एकदम जो माझा थकवा होता तो सगळा थकवा निघून गेला कारण की समुद्र माझ्या अगदी जवळ होता. आणि असं वाटत होतं की कधी बीचवर जाते आणि कधी मनमुरादपणे तिथे खेळतो. प्रवासातून थकलो जरी असलो तरी मित्रांनो मी लवकरात लवकर बीचवर जायची माझी इच्छा होती. मग थोडा वेळ आम्ही विश्रांती घेतली, चहा घेतला. आम्ही बीचवरती थोडी वेळ मजा करणार आहे आणि त्यानंतर येणार स्विमिंग पूलमध्ये. थोडीशी संध्याकाळची वेळ आलेली आहे, सूर्यास्त व्हायला वेळ आले, तर थोडा वेळ बीचवरती मजा करूया. आणि सगळा थकवा निघून गेला होता मित्रांनो बीच बघून. याशी आणि ओजस्वी तर रेडी झाले होते स्विमिंग पूलचा ड्रेस घालून, कारण की त्यांना माहीत होतं आता बीचवरती खेळायचं, कारण की संध्याकाळची वेळ झाली होती आणि सनसेट बघायचा वेळ झाली होती आमची. ते झाल्यानंतर आम्हाला स्विमिंग पूलमध्ये यायचं होतं मुलांना. आणि खूप सुंदर व्ह्यू होता मित्रांनो. आता तुम्हाला वाटत नसेल पण सकाळी तुम्ही बघाल ना खूप सुंदर इथं दिसणार आहे दृश्य. तर ओजस्वीला खूप घाई झाली होती समुद्रावरती जायसाठी. आणि तर बघा नुकताच 2 मिनिटाच्या अंतरावर हॉटेल ॲक्वालिना या हॉटेलच्याच बाजूला एकदम समुद्र तुम्हाला दिसत आहेत. ते खूप छान होतं मित्रांनो. खूप छान आम्हाला हॉटेल मिळालं होतं. थोडंसं पैशाच्या बाबतीत थोडं हाय होतं पण काही हरकत नाही, पण त्यांनी व्यवस्थित आमची सोय करून दिली होती. आणि अगदी 2 मिनिटाच्या रस्त्यावरच इथे समुद्र होता आणि पक्षीसुद्धा वरती भराडी घेत होता आमच्यासारखेच. आणि खूप मला छान वाटत होतं समुद्रावरती जाऊन. ती पिवळी माती, तो समुद्र, त्याचा तो आवाज. आणि ते त्यांनी या बाजूने नळसुद्धा दिला होता की तिकडनं आल्यानंतर पाय इथे धुवायचे म्हणजे जी रेती आहे ते आपल्या पायाला लागणार नाही. आणि ओजस्वीला तर खूप छान वाटत होतं. हाय फ्रेंड्स, तर आम्ही आलोय बीचला.
तो काय करणार आहे? तर ह्या वाळूवरती स्वच्छता थोड्या प्रमाणात होती त्याप्रमाणे. आणि नंतर आम्ही मस्तपैकी आता सनसेट पाहायसाठी गेलो होतो. थोडेसे लोक होते, जास्त नव्हते, पण आज समुद्राचा आवाज खूप शांतता इथे वाटत होती मित्रांनो. किती दिवसानंतर समुद्र बघितला होता आणि ही शांतता असं वाटत होतं की इथे बसून राहावं आणि नुसतं याचा समुद्राचा शांत असा आवाज ऐकून घ्यावा. तिथे गेल्यानंतर ओजस्वी आणि याश्वीने खूप मस्ती केली. तिच्यासोबत आमच्यासोबत ती स्वराली आली होती. तिने सुद्धा खूप छान मजा केली होती या बीचवरती येऊन. ओजस्वीला खूप दिवसानंतर, कारण की आता सुट्ट्या लागल्या होत्या आणि तिला खूप मजा करायची होती म्हणून आम्ही ते तारकर्ली बीचला होतो. खूप सुंदर बीच आहे मित्रांनो, नक्की अवश्य भेट द्या. आणि ॲक्वालिना हॉटेलच्या अगदी जवळ, अगदी 2 मिनिटाच्या रस्त्यावरच तुम्हाला समुद्र दिसणार आहे. खूप सुंदर हॉटेल आहे मित्रांनो. याशू ये. अशा प्रकारे याश्वी आणि ओजस्वी तिच्या बाबांसोबत मस्ती करत होते, कारण बाबांना सुद्धा वेळ मिळत नव्हता. त्यांची ऑफिस असते, त्यांना सुट्ट्या फार कमी असत्या आणि त्यांनी सुट्टी काढली होती 2 दिवसाची का असो ना, पण छान प्रकारे आम्ही इथं एन्जॉय केलं होतं आणि खूप मजा आली होती आम्हाला इथे. मित्रांनो, रात्र झाली आहे, संध्याकाळ झाली आहे. किती छान असं समुद्राचा आवाज येत आहे. एकदम मस्त पैकी बघा, खूप छान वाटत आहे आणि खूप मनाला शांती वाटत आहे. अशा प्रकारे आम्ही समुद्रात खूप धमाल मस्ती केली आहे. ती ओजस्वी आणि अशी खूप खुश होते आणि मी माझा कॅमेरा घेऊन माझे स्वतःचे फोटो आणि व्हिडिओ काढत होते. त्यानंतर आम्ही गेलो स्विमिंग पूलमध्ये, कारण की मुलांना स्विमिंग पूलमध्ये खेळायचं होतं आणि रात्रसुद्धा झाली होती. थोडा वेळ स्विमिंग पूलमध्ये खेळायचं होतं. ओजस्वी आणि याशूला आणि सुराली होती, त्यांची फॅमिली होती, ते सुद्धा स्विमिंग पूलमध्ये उतरले होते आणि याशूला खूप मजा येत होती. मित्रांनो, हा होता आमचा पहिला दिवस कोकणमधला. या दिवशी आम्ही कसा प्रकारचा प्रवास केला, कुठं कुठं उतरलो, ते सगळ्या गोष्टीची तुम्हाला माहिती यामध्ये मी तुम्हाला दिली आहे. नक्कीच इथे अवश्य भेट द्या. हा होता कोकणातील आमचा पहिला दिवस. हा दिवस तर आमचा प्रवासामध्येच गेला, पण आम्ही उद्या जाणार आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावरती. तिथल्या गाईडने आम्हाला छानपैकी गाईड केलं होतं आणि लोकांच्या मी प्रतिक्रियासुद्धा जाणून घेतली होती की सिंधुदुर्ग किल्ल्याविषयी त्यांचं काय मत आहे. सगळ्या विषयाचा व्हिडिओ मी तुम्हाला उद्या देणार आहे मित्रांनो. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशा प्रकारे आमचा कोकणमधील, तारकर्लीमधील, देवबागमधील हा पहिला दिवस इथेच संपला. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.